कालची कशी होती गर्दी? साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव? आलेल्या माणसाला बी सांगता येईना उमेदवाराचं नाव. आणि गंमत काय, गळ्यात गमजा त्या पक्षाचा. प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले, हाय का व्हिडिओ दाखवायचा का? सोनातला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? शरद पवारचा. कोणाचा आहे? खन्नानी पक्ष शरद पवारचा. बर, तुमचं गाव कोणतं म्हणले? टाकळी टाकळी करिंगड टाकळी. त्यावेळेस खासदार कोण होणार वाटतं तुम्हाला? ह्याच खासदार शहरवाडीचा ओमराजे होणार. कोण होणार? कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. बरं, आता तुम्ही आले कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणते राष्ट्रवादी? हे अजित पवार गटाचे. अरे माझा फोन घ्या. पैसे त्यांचे, गमजा त्यांचा. आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणते, 2 लाख मतांनी ओमराजे होणार म्हणते. मला वाटतंय सभा त्यांची, चर्चा आमची. आणि मला सांगा, शेवटी प्रीपेड ती प्रीपेड. आणि ती भैया असं काय बोललं म्हणला, ती अर्चनाताई फी काही येत नाही म्हणला, निवडून ओमराजेच येते म्हणला. इतकं बोललं. आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेल्या कार्यकर्ते गेले पुन्हा. म्हणले असं कसं काय बोलला? अय म्हणलं, तुझ्या पैशाची हलगी तुझ्या सभेत वाजवून आलो. मत कुणाला द्यायचंय? लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेला टाकणार. काय पाहिजे भैया अजून? काय करायचंय? काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे? काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैयासाहेब, पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मतं त्यांना पडणार नाही. तर निमे सुद्धा, अशी परिस्थिती आहे. मला आता तुमचा नंबर घेतलाय भैया, मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला एक व्हिडिओ. ही जत्रा तीच बघायला लागली, रातभर झालं तीच चालू आहे. आणि भैयासाहेब, मला एका गोष्टीचा खरंच मनस्वी आनंद आहे. मी मगाशी उगाच म्हणलो नाही की विलासराव साहेब साक्षात आमच्या बरोबर आहे असं आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतंय. आज अमित भैयांची माझ्यासाठीची 5वी सभा ह्या मतदारसंघात व्हायला लागली. 5वी. ती फॉर्मच्या बातम्या आल्या काही टीव्ही चॅनलला, भैयांचा स्वतः फोन आला. काय नेमकी भानगड आहे, काय अडचण तर नाही की ओमराजे? मला सांगा, उमेदवार ओमराजे आहेत का अमित देशमुख आहेत ही कळायचा मार्ग नाही. इतक्या ताकदीनं भैयासाहेब आज आपल्या पाठीमागे उभे आहेत. आणि म्हणून मी आवर्जून म्हटलं की आज कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आज आमच्या बरोबर आहेत. आज या ठिकाणी बोलत असताना भैयासाहेब मी संपर्कात आहेत ही माझं विरोधकच मान्य करते. होय रे, होय देवा, आपले विरोधकच म्हणते ही सगळ्याच्या संपर्कात आहे, ही सगळ्याचे फोन उचलते. आणि एक दिवस नाही, ओमराजेनं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरतं प्रचारासाठी आलेला उमेदवार म्हणून खासदार राहणार नाही, तर अखंडपणे 5 वर्ष तुमच्यासाठी राबणारा म्हणून खासदार राहील. आणि सगळ्यात महत्वाचं भैया, खासदारासारखं आपल्यात काही दिसतच नाही. वरून खाल पोचतोर बघा तुम्ही. सदरा सुद्धा मी पांढरा घालीत नाही. आपला असलं राहिलं म्हणजे भीतीच नको कसली. काय वाटलं की गपदिशी सांगता यावं. आणि बाईसाहेब माझं नशीब आहे, लोक हिनवतेत की गाडी बंद पडली आणि जॅकची मागणी केली, काय खासदाराचं काम आहे का? भैया, पण त्यांना आठवण करून द्यायची आहे स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची. मला आठवण करून द्यायची त्यांना. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे. काय होते? आणि मुख्यमंत्री असलेल्या माणसाला लातूरच्या काही पोरांची गाडी पकडली, डायरेक्ट साहेबाला फोन, साहेब ती गाडी सोडायला सांगा म्हणून. मला सांगा, ह्यांच्यासारखे जर कोण मुख्यमंत्री असते चर्चा करणारे,
सोडली असती का हो? कार्यकर्त्याचा सन्मान कसा करावा, जनतेची सेवा कशी करावी, ह्याचं बाळकडूच आम्ही मुळात जर कुठून शिकलो असेल तर विलासरावजी देशमुख साहेबांकडनं आम्ही शिकलेलो आहे भैयासाहेब. आम्ही कधी विचार केला नाही हे काम क्षुल्लक आहे का मोठं आहे, हे काम केंद्राचं आहे का राज्याचं आहे. अरे अडचण पडल्याच्या नंतर जसं आपल्याला त्या प्रत्येकाचं मत लागतंय तसं त्याची अडचण पडल्याच्या नंतर ती अडचण सुद्धा स्वतःची अडचण आहे असं समजून सोडवायचं काम मी केलं. भैया आता 4-4 कोटी रुपयाच्या गाड्या वापरणारे, त्यांच्या गाड्यात खेळा बी घुसला तरी कधी पंक्चर होत नाही. मग त्याचं टायर बसल्यावर त्यांना कधी कळेल का? मी का विचार करतो, मी स्वतः गाडीत आहे, माझी गाडी पंक्चर झाली, माझ्या गाडीत जॅक नसेल, मी काय करीन की माझ्या कुठल्या तरी जवळच्या माणसाला मी संपर्क करन आणि त्याला विनंती करन की बाबा मला तेवढी जॅकची व्यवस्था अमुक अमुक ठिकाणी माझी गाडी बंद पडली, मला व्यवस्था करून दे. कुणाला संपर्क करन? भैया माझं भाग्य आहे की त्या सामान्य माणसाला सुद्धा खासदार असून तो माणूस जवळचा वाटतोय, मी जवळचा वाटतोय, हे माझं त्याच्या पाठीमागचं यश आहे. आणि म्हणून इतके पक्ष फोडून एकत्र झालेत भैया, अजून माणसं घ्यायला चालू आहे, चेंगराचेंगरी व्हायचा वकूत आलाय तिकडं. कालचं बघितलं का तुम्ही? तिथलं सभा बघितली का नाही? कोण माईक ओढतय, कोण हात ओढतय, कोण पालकमंत्र्याचा उल्लेख कसा करतोय, काय भाष्य, काय सभा. म्हणलं ती स्टॅम्पेज होतं काय की चेंगराचेंगरी होती काय की अशी परिस्थिती होती? इतकी शक्ती एकत्र झाल्याच्या नंतर सुद्धा भाषण बघा तुम्ही त्यांच्या सगळ्या विरोधी आमदाराचं, सगळ्याचं भाषण एकच आहे. काय? फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. अरे काहीच होत नाही तर तुम्ही काय काळजी करायला म्हणावं, सारखं भाषणात बोलता फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. उगाच जरा दमकाड म्हणाव. 7 तारखेचं मतदान होऊ दे, 4 तारखेच्या मतमोजणीला ये म्हणा, तुला धावतेत लोक फोन उचलल्यावर काय होतंय ते. कष्ट केलंय त्याच्यासाठी, प्रामाणिकपणे काम केलंय आणि 100% समर्पणाच्या भावनेतनं, सेवेच्या भावनेतनं मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबत आलोय. आज भैया माझ्या संपर्काबद्दल ही काय बोलत नाही, पण माझ्याबद्दल त्यांनी चालू केलं की खासदाराचं ठळक काम सांगा. कसलं ठळक? भैयासाहेब विलासरावजी देशमुख साहेबांसारखं नेतृत्व लातूर जिल्ह्याला लाभलं म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये 1983 पर्यंत तालुका असलेला लातूर जिल्हा धाराशिवच्या कितीतरी पटीनं पुढे गेला. आणि ज्या जिल्ह्याचं नेतृत्व धाराशिव जिल्ह्याचं 40 वर्ष इथल्या लोकांनी केलं, नावच घेऊन टाकतो पद्मसिंह पाटील कुटुंबानं केलं. त्या जिल्ह्याची परिस्थिती काय भैयासाहेब? तर आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत, दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आमचा जिल्हा 3रा. आणि त्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे मंत्री म्हणून असलेले पद्मसिंह पाटील ज्या वेळेस खासदारकीची निवडणूक लढवत होते त्या यादीत मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत 3रे. भैयासाहेब एक फरक मला आवर्जून सांगायचा आहे. विलासराव देशमुख साहेबांनी जे काही नवं ते लातूरला हवं, जे काय करायचं ते लातूरला करायचं, कारण तिथल्या लोकांशी बांधिलकी होती साहेबांची. आमच्याकडे सुद्धा 83ला मेडिकल कॉलेज मंजूर झालं धाराशिवचं. कुठं गेलं हो? कुठं गेलं? बघा आता मुंबई काय आदिवासी भाग आहे का? नेरूळ मतदान टाकणार ही दवाखान्याची आवश्यकता ह्या लोकांची, मेडिकलसाठी ऍडमिशन शेतकऱ्याच्या पोरासाठी आवश्यक आहेत, पण कॉलेज गेलं कुठं? नेरूळ. भैया ही आमची शोकांतिका. नेरूळला नेलं ते नेलं, कॉलेज भैयासाहेब शासनाच्या मालकीचं नाही ठेवलं, स्वतःची पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट काढली भैयासाहेब आणि स्वतःच्या ट्रस्टच्या मालकीचं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज केलं गेलं. माझं या सभेच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे की तुम्ही 1983-84च्या नंतर आज 2024 उजाडलंय, एका तरी सामान्य गरीब शेतकऱ्याच्या पोराला डॉक्टर केलेलं फुकट दाखवा. ओमराजे या ठिकाणी जाहीर आव्हान देतोय की हे दाखवा तुम्ही एका तरी लेकराला डॉक्टर केलेलं आणि सांगा की ह्या शेतकऱ्याचा फायदा, या शेतकऱ्याच्या लेकराच्या मुलाचा फायदा या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आम्ही केला. भैया एक सुद्धा उदाहरण नाही. आम्हाला काय सांगतेत? आम्हाला सांगतेत की आम्ही इथून पेशंट घेऊन जाऊन इलाज करतो. आणि कशी इलाज करतो?
मोफत. भैयासाहेब, ही मोफत इलाजाची पण माहिती मी काढली, माहितीच्या अधिकारातच काढली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे आपल्याकडे, माहिती आहे का? जर ही योजना त्या दवाखान्याला लागू असेल तर इलाज दवाखाना करतोय, बिल कुणाकडून घेतोय? शासनाकडून. भैया, या हॉस्पिटलला 2012 पासून ही योजना लागू आहे. 2012 मध्ये 24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया करून 2,50,750 इतके पैसे शासनाकडनं त्या ठिकाणी घेतले गेले तेरणा हॉस्पिटलला. आता गंमत खरी पुढे आहे भैया. 2013 मध्ये 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया. गंमत बघा. आता तुम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री होता, 16 पेशंटचं 138 वेळेस काय खोल फिटिंग केलंय? खरंच ती 16 पेशंट इथं आणून दाखवणं गरजेचं आहे की त्या आहेत का नीट, म्हणजे सगळं जागच्या जागेवर आहे का? आणि भैयासाहेब, 10,13,500 इतकी रक्कम त्या ठिकाणी शासनाकडनं क्लेम केली गेली. 2014ला त्याचाच कित्ता गिरवलाय. पवार साहेब, 9 पेशंटवर 80 प्रकारच्या शस्त्रक्रिया. काय गंमत आहे बघा, तरी राहिला असेल का माणूस जागेवर? आणि त्याच्यासाठी 11,32,500 इतकी रक्कम. हे असंच सगळं 2023 पर्यंत काढलं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील, राणा पाटील आणि अर्चना पाटील यांच्या मेडिकल हॉस्पिटलनं नेरूळच्या 18,23,71,248 रुपये शासनाकडून घेतलेत. आणि हे आपल्याला उपकाराची भाषा करते की तुला फुकट तपासलं. तपासलं का? शासनाचा पैसा म्हणजे कुणाचा आहे शेवटी? भैया, ही त्यांची लबाडी. माझं जाहीर आव्हान आहे की ह्याच्या बाबतीतली ही 16 माणसं ज्याच्यावर 138 शस्त्रक्रिया केल्या आणि 9 माणसं ज्याच्यावर 80 शस्त्रक्रिया केल्या, ही माणसं जाहीर सभेत दाखवावी आणि काय काय उपचार केले ती सांगावे आणि तिथं येऊन भाषण करावं की आम्ही ह्यांच्यावर फुकट इलाज केले म्हणून. लबाडी चालणार नाही. अरे, ती काळ गेला. तुम्हाला घाबरून, तुम्हाला दडपणाला बळी पडून, तुमच्या झुंडशाहीला दुंडशाहीला बळी पडून कोणतरी गप्प बसाल. आता तुमच्या ह्या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणारं नेतृत्व ह्या जनसामान्य जनतेनं तयार केलंय. तुमची प्रत्येक गोष्ट आता पुराव्यासहित उघड केल्याशिवाय हा ओमराजे गप्प बसणार नाही, हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. भैयासाहेब, माझं पहिलं ठळक काम हे आहे की आम्ही त्यांच्यासारखं मेडिकल कॉलेज मुंबईला नेऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये नाही चालू केलं, या धाराशिव मध्ये चालू केलं, आपल्या आशीर्वादानं चालू केलं, आपल्या मंजुरीनं चालू केलं. आणि जवळपास पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतात. हे महाविकास आघाडीच्या काळातलं मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे. हे माझं पहिलं ठळक काम. कसं? सांगा त्यांना. पुढं RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. आता लाईटीची अडचण आहे, मला कुठून कळाली असेल हो? दादा डीपी जळाला. सीझन मध्ये एक फाटा एक दिवस चालवते, दुसरा फाटा दुसऱ्या दिवशी चालवते. 4 दिवस त्यातली हिकडं लाईट ह्या फाट्याला, दुसऱ्या फाट्याला दुसऱ्या. ठेव का दादा डीपी निघालता आणला, जळाला. कुठून कळालं? आणि भैयासाहेब, फोनवर अडचण कळाल्यामुळेच केंद्र सरकारची RDSS ची योजना, ज्याच्यात त्याचा अध्यक्ष खासदार आहे, मी या धाराशिव जिल्ह्यासाठी 1,370,00,000 रुपयाचे धाराशिव जिल्ह्यामध्ये 40 नवीन सबस्टेशन, 38 त्या ठिकाणचे नवीन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि ज्या जुने सबस्टेशन आहेत तिथं 13 त्या सबस्टेशनची क्षमता वाढ त्या ठिकाणी केलं. आणि आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये 33 kVची जे नवीन सबस्टेशन करतोय, जिल्ह्यात 40 आहेत, त्याच्यापैकी तुळजापूर तालुक्यातले 7 आहेत. पहिलं पिंपळा देवकुरळी, दुसरं कारला खंडाळा, तिसरं ढेकरी, चौथं नंदगाव, 5वं वडगाव काठी, 6वं तामलवाडी औद्योगिक आणि पिंपळा. ही असे 7 सबस्टेशन या ठिकाणी आपण
तुळजापूर तालुक्यासाठी 33 केव्हीचे मंजूर केले. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर काटी, तामलवाडी ग्रामीण, वरटी, मंगरुळ, बारूळ, तुळजापूर ग्रामीण ह्या ठिकाणी ऍडिशनल 6 ट्रान्सफॉर्मर आपण सबस्टेशनचे मंजूर केले. आणि क्षमता वाढ शहापूर आणि माळुंब्रा या ठिकाणी केलं. भैयासाहेब, शेतकऱ्याचे 2250 वैयक्तिक डीपी, एक डीपीला किती हिंडताव इस्टिमेट करा. खासदाराचं शिफारस पत्र आणा, आमदाराचं शिफारस पत्र आणा, सँक्शन झालंय का बघा, डीपीडीसीची मीटिंग झाली की आमचं नाव यादीत आलंय का बघा. भैयासाहेब, ते सुद्धा 1.5 कोटीची तरतूद होती, 18 कोटी रुपयाला नेली. आणि मागच्या 5 वर्षात आमच्या भागातल्या 1000 शेतकऱ्याची डीपी जिल्हा नियोजन समितीमधनं त्या ठिकाणी आम्ही करून घेतलेत. भैयासाहेब, हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय. आणि जे ट्रान्सफॉर्मर तुमचे 63चे आहेत ते 100चे असे 1550 ट्रान्सफॉर्मर आपण ह्याच RDSS मध्ये करणार आहेत. आणि 2250 शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी हे सुद्धा ह्या RDSS मधून मंजूर झालेत. याच्यासाठी 1303 कोटी 70 लाख रुपये इतका निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खासदारांना, ज्या कमिटीचा अध्यक्ष खासदार आहे त्या खासदार ओमराजेनं तुमच्यासाठी मंजूर केलेत. हे माझं दुसरं ठळक काम. आता भानगड अशी झाली की मी कधी सांगायच्या भानगडीत पडलो नाही. का म्हणलं, ही 1303 कोटी काय आपण गोर्धनवाडीची जमीन इकून आणून दिलंय काय? नाही. पैसे कुणाचे आहेत? कुणाचे? जनतेचे. कसं? खताच्या पोत्यावर किती जीएसटी भरताव? आता कसं वाटतंय? माणूस वर गेल्याच्या नंतर त्याला पोचवायचं जी सामान असतंय त्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. म्हणजे जीएसटीच्या रूपानं पैसे कुणाकडून गोळा केले जातात? आणि जनतेकडनं गोळा केलेले पैसे जनतेसाठी खर्च केला तर ह्याच्यात उपकाराची भावना पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्य म्हणून पार पाडलं. आणि म्हणून बांधवानो, त्या ठिकाणी आजपर्यंत मी कधी कुठल्या कामाचं उद्घाटन, नारळ फोड्या कार्यक्रम केला नाही. मला आपल्याला सांगायचे की माझं बरं झालं त्यांनी विचारलं, तर तुम्हालाही वाटायचं आले हे नुसतंच फोन उचलते काय की बाकीचं काय केलं का नाही की विचारलं म्हणून बरं झालं सांगता तरी आलं आपल्याला. ही माझं दुसरं ठळक काम. तिसरं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधनं 133 किलोमीटर लांबीची 89 कोटी रुपयाची कामं माझ्या खासदारकीच्या काळात 5 वर्षाच्या काळात मी त्या ठिकाणी पूर्ण करून घेतले, मंजूर करून. त्याचबरोबर तुळजापूर नळदुर्ग रोड हा रस्ता 10 मीटर रुंद होण्यासाठी जवळपास 30 किलोमीटरच्या लांबीसाठी 183 कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याची निविदा प्रक्रिया चालू आहे. नळदुर्ग अक्कलकोट रोड 39 किलोमीटर लांबीचा 274 कोटी रुपये त्या ठिकाणी ह्या कामासाठी मंजूर करून घेतले. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या खासदार निधीमधनं तुळजापूर तालुक्यासाठी 2 कोटी 32 लाख रुपये दिले. 50-54, 30-54 मधनं 3 कोटी 25 लाख रुपये दिले. जनसुविधेमधनं 80 लाख रुपये दिले. आणि 25-15 मधनं 1 कोटी रुपये दिले. आता फक्त हुकलं एक की नारळ फोड्या कार्यक्रम मात्र माझ्याकडून. पण ओमराजेनं काम केलं नाही असं होतंय का त्याचा अर्थ? ही कामं त्यांना सांगा. रेकॉर्ड केलं असतं तर दावा सारखं काय केलं असतंय. ही घे म्हणावं ठळक. ही पुढचं आणि शेवटचं एक महत्वाचं काम, दिव्यांग बांधवासाठी त्या ठिकाणी आलिमको आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 1976 पासून कानानं ऐकायची मशीन असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, त्याचबरोबर अंध व्यक्तीसाठी स्मार्टफोन असेल, तुमची स्मार्ट स्टिक असेल, ह्या सगळं साहित्य 76 पासून वाटप होतंय. कितीपासून? 1976 पासून. पण 1976 पासून 2019 पर्यंत एकाही खासदारानं ही योजना राबवली नव्हती. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना राबवली. आणि माझ्या अपंग बांधवासाठी 4 कोटी 61 लाख रुपयाचं साहित्य, 3 चाकी रिक्षा असेल, 3 चाकी सायकल असेल, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल असेल, कानानं ऐकायची मशीन असेल, हे सगळं साहित्य माझ्या त्या दिव्यांग बांधवासाठी ओमराजेनं पोच केलं. हे माझं ठळक काम. कसं काम? तुम्हाला सुद्धा कटाळाला असं आले, ही काय पारायण लावलंय उगाच म्हणून. पण बाबांनो, त्यांना सांगणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला वाटायचं हे निष्ठच जागटा मीवाला खासदार आहे काय की, म्हणून सांगितलं. हिनवू दे, आपल्याला काय बोलायचं ते बोलू दे. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं, फक्त संपर्कच ठेवतोय, कामच करतोय असं नाही.
जो माणूस शेतकऱ्याच्या एखाद्या गायी आजारी पडल्यानंतर जर संवेदनशील नजरेनं बघत असेल, त्याच्याकडे डॉक्टर पाठवत असेल, तर तुमच्या जीवनावर परिणाम करणारी जी केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, ती राबवण्याच्या बाबतीत खासदार कधी कमी पडेल का हो? पडेल का? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 2014ला मंजुरी आहे. मोदी साहेबच पंतप्रधान होते. 14 ते 19 एक गुंठा जमिनीचं तरी अधिग्रहण झालं का? 19 ते 24 मध्ये अधिग्रहणालाही गती मिळाली, टेंडरही निघालं. मला वाटतंय जर ह्या कामाला गती मिळाला असेल तर ह्याचं श्रेय कुणाला? खासदाराला द्याचाल की? राज्याकडे तर रेल्वेचा विभाग नाही की? नाहीतर पुन्हा अजून कोणतरी यायचं, आपलं लेकरू काकला हाणून म्हणायचं. तुम्हाला माहिती आहे पद्धतीतली नारळ फोडायची. बांधवानो, ही कामं मी केले, हितच केलेत असं नाही. सभागृहात सुद्धा तुमचा खासदार कधी गप्प बसलेला बघितला का? मराठा आरक्षण असू दे, धनगर आरक्षण असू दे, त्या ठिकाणी मुस्लिम आरक्षण असू दे, सगळे प्रश्न मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मांडायचं काम लोकसभेत केलंय. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे, सर्वसामान्याचे प्रश्न असू दे, कुणाच्याही बापाला न घाबरता नुसतं तोंडचाटक बोलायचं नाही. नाहीतर भैया मी संसदेतले भाषण ऐकतो बरं का, सत्ताधारी पक्षाचे. काय भाषण माहितीये? हमारे देश के बोलतोय, हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी देश जो तरक्की कर रहा है उसके अवसर में शामिल. आता म्हणलं इथं शेतकऱ्याचा काटा निघालाय, 11,000 सोयाबीन 4,000 निघायला, काय तरक्की कर राय? कांद्याचं कसं आहे? कांदा होय, कांदा ज्या ज्या गावात कांदा उत्पादन आहे भैयासाहेब, तिथं तर शेतकरी नाचलेले कांदे घेऊनच तयार आहेत. या म्हणले फक्त प्रचाराला. आणि मला आवर्जून सांगायचंय, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याच्या बाबतीत मागणी करणारा मी लोकसभेतला पहिला आणि एकमेव खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून बांधवानो, आज मला एक विषय सांगायचा आहे की भैयासाहेब, आमच्याकडे शेतकऱ्याचं पीक कर्ज जे वाटप व्हायचं, मी खासदार होण्याच्या पूर्वी तुम्हाला फक्त उदाहरणावरून सांगतो, 2020ला 1590 कोटीचं टार्गेट होतं आणि 467 कोटी रुपये वाटप केले, म्हणजे फक्त 29%. भैयासाहेब, मी खासदार झाल्याच्या नंतर त्या मीटिंग घेऊन, बीएलबीसीची मीटिंग, ब्लॉक लेवलची मीटिंग, जिल्हा लेवलची मीटिंग, शाखा लेवलची मीटिंग बँकेच्या, जवळपास ते पर्सेंटेज 2023 पर्यंत 1368 कोटीचं टार्गेट होतं, 1069 कोटी रुपये वाटले आणि 78% त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज वाटप नेणारा हाच तुमचा त्या ठिकाणी बनवलेला खासदार आहे. भैयासाहेब, जवळपास शेतकऱ्याला 500 ते 600 कोटी रुपये जास्तीचे कर्जाच्या रूपानं त्या ठिकाणी ह्याच कार्यकाळात मिळाले. हे सुद्धा मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय. हे सुद्धा माझं ठळक काम. त्यांना सांगा ठळक कसलं पाहिजे तसलं. आज बांधवानो, मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे की आता कृष्णा मराठवाड्याचं आमदार साहेबांनी सांगितलंय तुम्हाला, पण एवढंच तुम्हाला आता सांगायचंय की शेतकरी किती आहेत जरा हात वर करा बरं. आता अरे मग त्यांना मत इरवट टाकल्याने सोडकायची पाळी आहे सगळी शेतकरी. आता भाई और बहनों, किसानों की आमदनी 2022 तक दुगनी हो गई क्या नहीं हुई? माना की हुई का? झालं का नाही दुप्पट? सांगतो दुप्पट हुई क्या नहीं हुई? अरे हुई म्हणा की सगळेजण. आता मी सांगतो झालं का नाही. 2014ला नांगरणाचा भाव किती होता? अरे मला बी वावर आहे, 800 ते 1000 रुपये भाव होता एकरचा. आता किती आहे? मग दुपटीनं नांगरायला म्हणल्यावर दुप्पट झालं नाही का उत्पन्न? डीएपीचं खताचं पोतं 2014ला कितक्याला यायचं? 450ला होतं. आता कितक्याला घेता 24ला? मग तिपटीनं घ्यायला की? मग उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय तिपटीनं घ्यायला का?
भैयासाहेब शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, पण उलट 11,000 रुपये क्विंटलला गेलेलं सोयाबीन पाम तेलावरचा आयात शुल्क कपात करून आणि सोया पेंड आयात करून ह्याच केंद्र सरकारनं 11,000 रुपये क्विंटलच्या सोयाबीनचा भाव 4,500 रुपयापर्यंत खाली आणला. किती? आणि कारण काय? महागाई. मला शेतकऱ्याला विचारायचंय, 11,000 क्विंटलचा भाव 4,500 रुपये आला तर क्विंटलला किती रुपयाचा फरक पडला? 6,500. तरी 500 मोदींशहाच्या नावानं सोडून टाकू, 6च धरू आपण. 6,000 एका क्विंटलला. एका एकरात किती निघतंय? 5च क्विंटल धरू. 5 30. 30,000 रुपयाचं नुकसान आमच्या शेतकऱ्याचं एका एकरात झालंय. 5 एकरात किती होईल? भैयासाहेब 1.5 लाख रुपयाचा निब्बर हाबाडा शेतकऱ्यांना खाल्लाय आणि पारावर बसून शेतकरी म्हणतोय 4 महिन्याचं 2,000 आलं. कारण आता 1.5 लाख जास्त आहेत का 2,000? 2,000 जर 4 महिन्याला असतील तर महिन्याला किती? करागी साहेब नाही तर डॉक्टर पाटील आहे बघा तिकडं. 500 महिन्याला 500 तर दिवसाला 17 रुपये. मी शेतकऱ्याला विचारलं या 17 मध्ये रोजचं काय येतंय? शेतकऱ्यानं सांगितलं दादा अजून 3 रुपये टाकलं की 3 इमल येतात म्हणजे. आहार शेतकरी सन्मान. मला तुम्हाला विचारायचंय शेतकऱ्यांनो, तुम्हाला ही सरकार तुमचं वाटतंय का? तुम्हाला या सरकारनं मातीत घातलंय असं वाटत नाही का? आणि अजून घोषणा आपकी बार 400 पार म्हणा. 400 पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन हजारानं विकायची तयारी ठेवा पुन्हा. हायच पुन्हा. मी बघतोयच पुन्हा कसं कसं होतंय ती. एवढंच नाही, कांदा 60ला गेला की कांद्यावर निर्यात बंदी. अरे आम्ही जगणं तरी मान्य करा. त्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी त्याला मुलगी नाही, त्याला मुलगा नाही, तिचं लग्न करायचं नाही, त्याचं शिक्षण करायचं नाही, त्याला नाही का प्रपंच चालवायचा? अरे स्वतःचा प्रपंच चालवता येत नाही म्हणून स्वतःच्या गळ्याभोवती गळफास घेऊन ती शेतकरी आत्महत्या करतय. त्याचं रक्षण करायचं सोडून हे सरकार भैयासाहेब अदानीच्या सिमेंटचं पोतं 200ला विकत होता, आज 450 रुपये झालं. त्याचा भाव कमी करत नाही. अंबानीचं स्टील 30,000 रुपये टनानं विकत होता, आज 63,000 रुपयानं विकलं जातंय. त्याचा भाव कमी करत नाही. पण भाव कमी कुणाचा होतोय? तर आमच्या सामान्य शेतकऱ्याचा होतोय, जो आत्महत्या करतोय. का तर शेती परवडत नाही, शेतीत मंदन त्याचा प्रपंच चालवला जाऊ शकत नाही. भैयासाहेब केंद्र सरकारची जबाबदारी होती शेतकऱ्याला मदत करणं. मला आठवण करून द्यायची की सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली ती देशातल्या शेतकऱ्याची. बरोबर आहे का नाही? आणि ह्या सरकारनं 15 लाख कोटीचं कर्ज माफ केलंय. पण कुणाचं? उद्योगपतीचं. 72,000 कोटीत जर देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होत असेल तर 15 लाख कोटीत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं 20 वेळेस कर्ज माफ झालं असतं. किती वेळेस? फायदा कुणाला? पण कुठला अदानी कुठला अंबानी दावा घेऊन पळायला आणि फाशी घ्यायलाय का? बांधवानो ह्याचा रोख ओळखा. फार काही बोलणार नाही, बरंच पारायण झालंय. पण भैयासाहेब आमच्याकडे लय गंमत आहे सध्या. आम्हाला पक्षाची निष्ठा सांगितली जाते. मला फक्त 2च उदाहरण द्यायचे, फार काही लांबलचक बोलणार नाही. 45 वर्ष शरद पवारांनी ज्यांना मंत्री म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सत्तेत ठेवलं तेच डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं कुटुंब. आता काय पवार साहेबाची सत्ता येत नाही. आपलं ईडीनं हाणलेलं गबाळ आता ईडीच्या हातात सापडतं काय? की ह्या भीतीपुट एका दिवसात भारतीय जनता पार्टीत गेले. भैयासाहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की आम्हाला उद्धव साहेबांनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं. पण त्या ठिकाणी संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्षाचं चिन्ह जात असताना, पक्षाचं नाव जात असताना, सत्ता जात असताना आणि पलीकडे गेली की 50 खोके मिळत असताना त्याच्यावर लाथ मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे प्रामाणिकपणे उभे टाकलेले आम्ही बरे. भैयासाहेब विषय असंख्य आहेत आणि पक्षाचा तर असा केमिकल लोचा झालाय त्यांचा. तुम्ही ऐकलं का नाही? आपल्या उमेदवार आल्या भगवंताच्या पायरीवर, त्यांना म्हणले आता
राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये कशासाठी गेलते? विकासासाठी. आणि भाजपमधून परत राष्ट्रवादीत कशासाठी आले? ही विकास आणि मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी काही फरक नाही. माहितीये का नाही? सोन्याची टोपी. देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो. करतोय आमदेव, देव आमदार करतोय. ही सोन्या नावाच्या पोराची टोपी घालतोय आणि तीच काढून देवाला टाकतोय. म्हणजे पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी ह्याच्यात काही सुद्धा फरक नाही. आणि भैयासाहेब, आज हीच माणसं त्यांना विचारलं आल्या मला सांगा, तुम्हाला मान्य आहे का हो नवरा भारतीय जनता पार्टीत, बायको चोरलेल्या घड्याळाकडं? चोरलेली वस्तू कधी भूषणानं घेऊन हिंडताव का तुम्ही? चोरलेली असते ती, पण ही लोक भूषणानं घेऊन हिंडायलेत. कोर्टानं सांगितलंय खाली लिहा, कोर्टात केस चालू आहे, निकाल लागल्यावर ही तुमच्याकडे राहील का नाही सांगता येत नाही, लिहिलंय. आणि त्या ताईला विचारलं पत्रकारांनी, ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का? अय म्हणली, माय मी कशाला वाढवू म्हणली, माझा नवरा तिकडे भाजपमध्ये आहे. काय म्हणली, फुकट पेढा. आणि त्याच्या पुढची भानगड भैयासाहेब, की ते पोरग भाषण करायले. आता एखादी आपण जर चुकीची गोष्ट केली तर आपण समर्थन करतो का कधी त्याचं? ही पक्षांतरचं बी समर्थन करतोय. ते मल्हार पाटील भाषण करत होते, काय म्हणले? आमच्या रक्तात काय? राष्ट्रवादी, हृदयात. बघा भैयासाहेब, रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप. पोराचा दोष नाही भैयासाहेब, पोराचा दोष नाही. मला सांगा, वडील भाजपमध्ये असलेला आणि आई राष्ट्रवादीत असेल तर त्याचा काय दोष आहे? त्याचा काही दोष नाही. त्याच्यामुळे हे भाषण त्याचं योग्य आहे. पण मी त्यांना एक सल्ला दिला, की म्हणलं आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय, आता आपल्यासाठी एक संधी आहे. म्हटलं किडनीमध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला लिव्हरमध्ये टाका. म्हणजे आपल्या आई वडिलांसारखं आपण कुठल्याही पक्षात जायला रात्रीतून रिकामे आणि उद्या सांगायलाही रिकामे, माझ्या किडनीत मनसे होता आणि लिव्हरमध्ये. जमतंय का? जमतंय? हे असलं झालं.